माजी आरोग्यमंत्री आणि आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार घडलाय। शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। जिल्हा बँक निवडणुकीच्या दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे। काही वेळापूर्वीच राजेश टोपे यांनी TV9 मराठीशी संवाद साधल्यानंतर लोणीकर विचारांच्या लोकांकडून हा प्रकार घडण्यात आल्याचा आरोप स्वतः राजेश टोपे यांनी केलेला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून ही दगडफेक झालेली आहे। बँकेच्या आवारामध्ये राजेश टोपे यांची गाडी उभी असताना काही जणांकडून या गाडीवर दगडफेक करण्यात आली। त्याचबरोबर लाकडानं राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। आणि याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, नेमका काय प्रकार घडलाय? राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। नक्कीच सागर, राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। ज्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे ती गाडी सध्या आपल्या समोर आहे। या गाडीवरती दगड फेकण्यात आलेली आहेत, लाकडाने काचा फोडण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर गाडीवरती काळा रंग जो आहे तो सुद्धा फेकण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गाडीच्या आतमध्ये जर बघितलं तर गाडीचे जे काही मधले पार्ट आहेत ते सुद्धा तुटले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खास करून गाडीच्या टपावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगड घालण्यात आलेली आहे। तिथं खाली जर आपण बघितलं तर हा एक लाकूड सुद्धा मोठा पडलेला आहे। या लाकडाने सुद्धा ही गाडी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। गाडी मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी सुद्धा डॅमेज झाली असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक होती। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश टोपे, राजेश टोपे यांचे नातेवाईक ते निवडून आले होते, तर भारतीय जनता पार्टीकडून जावळे नावाचे एक व्यक्ती आहेत त्यांची निवड झाली होती। मात्र भारतीय जनता पार्टीकडून राहुल लोणीकर किंवा बबनराव लोणीकर यांच्या गटांना सुद्धा उपाध्यक्ष पदासाठी अपेक्षा होती। मात्र उपाध्यक्ष पदावरती त्यांच्या व्यक्तीची वर्णी लागली नाही। त्यामुळेच राहुल लोणीकर असतील किंवा बबनराव लोणीकर असतील यांच्या समर्थकांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचं या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे। मात्र आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गाडीची सगळी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि गाडीच्या इकडल्या जर बाजूला आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात दगड सुद्धा पडले असल्याचं पाहायला मिळतंय। काळ्या रंगाची बाटली जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी पडलेली आहे आणि त्याचबरोबर सध्या राजेश टोपे जे आहे ते या जिल्हा बँकेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर सध्या त्यांची पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि नेमका प्रकार काय घडला हे आपण थेट राजेश टोपे यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। नक्कीच दत्ता, तर राजेश टोपे यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत, राजेश टोपे यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।